मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024। नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना मिळणार 1,500 रुपये, तेही थेट बँक खात्यामध्ये। या योजनेची घोषणा नुकतीच करण्यात आलेली असून आंतरिक बजेटमध्ये या घोषणेसाठी काही 46 कोटी रुपये राखीव कोटा ठेवण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांसाठी व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम जसे की अभियांत्रिकी आणि MBBS साठी शिक्षणाच्या मध्ये फी सवलत देखील दिली जाणार आहे। अतिरिक्त लाभ म्हणून या महिलांना मिळणार 3 LPG सिलेंडर गॅस। मुलींसाठीचा शैक्षणिक दृष्टिकोन, दरवर्षी 2 लाख मुलींना मिळणार या योजनेचा लाभ। महाराष्ट्र राज्यातील OBC आणि EWS आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय या प्रवर्गातील मुलींना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांचे शुल्क फी या योजनेअंतर्गत सरकारकडून भरली जाणार आहे। या योजनेच्या पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत। 1. लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं अनिवार्य आहे। 2. ती विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यागता किंवा निराधार यापैकी कोणीही चालेल। वयाची मर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण तर कमाल 60 पूर्ण होईपर्यंतच या योजनेचा लाभ मिळेल। सदर योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे अनिवार्य आहे। लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। आवश्यक असणारी कागदपत्रे: लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला 2.5 लाखाच्या आतील कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थी महिलेचे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, हमीपत्र। वर दिलेली माहिती सर्व खरी असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आढळली जाणार नाही अशा प्रकारचे एक हमीपत्र लिहून द्यावं लागेल। योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावाच लागेल। हा अर्ज जुलै महिन्यापासून सुरू होईल। या योजनेसाठी कोण कोण अपात्र असेल ते पुढील प्रमाणे: 1. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे। 2. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा, असेल तर तिला ते मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या लोकांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही। सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करायची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्याने ती कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।